मी सागर देसाई, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर. आमच्या ह्या शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेले 3 महिने झाले विजय कोपार्डे, डोंगरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली आपल्याला व्यसनमुक्तीसाठी उपचार घेण्यासाठी ॲडमिट होते. आल्यानंतर त्यांची अवस्था काय होती, आज त्यांची अवस्था कशी आहे, आपण थोडक्यात त्यांच्या आई आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. मावशी, तुमचा हा मुलगा किती वर्षाचा आहे आता? तरी 35-40. मोठे 35-40 आहे ना? तर कुठलं व्यसन होतं त्यांना? दारूचं प्रमाण किती होतं? जास्त प्रमाणाच्या बाहेर. ह्या दारूमुळे काय काय तुम्हाला भोगावं लागले थोडक्यात सांगा. पुष्कळ भोगावं लागलं. घरी सगळं काही करायचं, हे नाही आणून दिलं तर त्याला खायला जेवायला घालायचं, ते दमवायचा, हाणमार करायचा, शिवे द्यायचा, खूप दंगा केला. हा पण जेवायचा नाही आणि आम्हाला पण जेवून द्यायचं नाही. आणि जेवणच असं खाऊ वाटायचं नाही. मग परत शेवटी आम्ही म्हटलं आता काय करायचं म्हणून तुमच्याकडे आणून घालवलं. मग त्यावेळी तिची परिस्थिती किंवा तो कसा होता आणि आता कसा झालाय म्हणजे चांगलं झालं. त्याच्यापासून खूप चांगले त्याचं आयुष्य पुढचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही इथपर्यंत आणलं. आणि तुम्ही पण त्याच्यावर हेल्प केले ही आमची ही आहे. तुम्हाला ते ज्यावेळेस सुरुवातीला तुमचा मुलगा आणला होता त्यावेळी तब्येत, त्यावेळेचे विचार, त्याच्यामध्ये ना आतामध्ये फरक आहे. होय, भरपूर फरक आहे. आता किती चांगलं बोलते आणि त्यावेळी काय असं बोलतच नव्हता. गाडीतनं घालून आणताना कुठं न्यायला असं तसं गाडीचं शिवाय द्यायला चालू केलं. पण आम्ही म्हटलं तर काम आहे, तुला दवाखान्यात जाऊन आणायचं आहे मागं. तर आता एकंदरीत तुम्ही आता बऱ्याच वेळा तुम्ही आला इथून भेटून त्याला दिली नाही. या 2-3 महिन्यात आम्ही त्याच्यावरती उपचार केले. तर तुम्ही समाधानी आहात का? आहे की आहे ना? हो, पुष्कळ चांगले आहे. आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही चांगल्याचा रिझल्ट सांगायचा. त्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही. आज एक तुमच्या विश्वासावर आम्ही टाकला. आणि तसं काही लोक मारायचं असं काही लायसन काढले तुम्ही आम्हाला, कुणी तर काय काय सांगितले. आता वारणे खोरे दवाखाने, मी पण इथे वारणे खोरे शाळा शिकले आणि कोणतरी सुशिक्षित माणसं आणि चांगली माणसं आहे तिथं. त्यामुळं मला काही सुद्धा माझ्या मनाला वाटलं. तुम्हाला आमच्या केंद्राबद्दल काय वाटलं? चांगलं वाटलं. चांगलंही मस्त केलं तुम्ही आणि खूप चांगलं हे मार्ग आहे किंवा तुम्ही लोकांना सुधारायला लागलाय किंवा लोकांना चांगल्या मार्गात इतर लोकांना तुम्ही काय सांगाल आमच्या केंद्राबद्दल? आम्ही सांगितलं की मी भरपूर सांगितलेलं आहे. इतर दवाखान्यापरात वारणे खोरे त्या डॉक्टरचा दवाखाना आहे तो खूप चांगला आणि तिथले म्हणजे राहणीमान, जेवण खाणं, डॉक्टर पण चांगले आहेत आणि उपचार पण चांगले आहेत असं भरपूर लोकांना मी सांगितलं. आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव दिलंय. होय, त्याला साजेचं काम आहे का? आहे की आहे ना? त्यांच्या नावाचं प्रमाणे आपण काम करतोय. होय. तर तुमच्या ह्या कुटुंबासाठी आमच्याकडून शुभेच्छा. थोडक्यात मत आमच्या केंद्राबद्दल सांगा. इथं आल्यापासून फारच बरं वाटायला लागलं. आणि इथले उपचार आणि सुजित साहेब तुमचे म्हणजे प्रेमळ स्वभाव, त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं राहण्यासाठी, बरं वाटलं. आणि आता दारूचं असं नाव डोक्यात विषय येत नाही. दारू बंद केली असा विषय आहे डोक्यात. पण करायचं ना आपल्या सिटी आणि आपण कामाला वगैरे बघायचे एवढा विषय. दारू पित होता त्यावेळेला तुम्हाला काय त्रास होत होता? दारू पित होतो त्यावेळी नको ते विचार येणार, नको ते नुसत्या मोकळ्यावरचा बदली व्हायला दारू प्यायल्यानंतर. म्हणजे याचं काम कर, त्याचं काम कर, एखाद्याचं फुकट मदत कर, एखाद्याला एक कर, तिकडे कर, असंच होईल. आता बरं वाटतंय? आता बरोबर. आता जाऊन काय काय करणार? आता गेल्यापासून कसं नियोजन घरातलं सगळं बघायला, काम सगळं, कुटुंबाची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, चांगलं बघायचा प्रयत्न करणार. इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? जे आपले इथेच व्यसनमुक्तीमध्ये जावं म्हणून सांगणार. काय फरक पडत म्हणजे जे काय त्यांच्यावर राहिलं तिथं चांगला उपचार केला जातो. चांगला उपचार केले जातो. चांगलं असते का? वागणूक चांगलं असते का? विनाकारण तुम्हाला काय असतं काय? विनाकारण काय? तर तुम्ही इतर लोकांना चांगलं तुम्ही सांगालच. तुमची एक सामाजिक बांधिलकी आहे. तुम्ही पण आता व्यसनमुक्त झाला. मी गेल्यानंतर 1-2 पेशंट तर इथं 15-20 दिवसात येणार आहे. 2 पेशंट तर येणार आहे आम्हाला. तर ते तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही आता व्यसनमुक्त झाला आहात. 2 पेशंट तर येत जातील, 2 त्या बरेच पेशंट येते. पण तुझ्या कुटुंबामध्ये तुम्ही चांगलं राहणं गरजेचं आहे. तर तुमच्या भावी आयुष्यासाठी, निर्व्यसनी शरीरासाठी आमच्या या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा. आणि मी सर्वांना विनंती करतो की आपल्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केले. आणि आपण देखील आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, इतर लोकांच्या मध्ये कुठं अशा लोकांना व्यसनापासून त्रस्त असतील तर जरूर तुम्ही शिवशंभूचा ॲड्रेस द्यावा.
धन्यवाद.